जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार। आपला आज 76 नंबरचं सेशन आहे। शुभारंभ अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांची सिरीज। आजचं आपलं 76 नंबरचं लेक्चर आहे। तर याच्यामध्ये आपण पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरणाचे आतापर्यंत जे काही प्रश्न विचारून झालेले आहेत म्हणजेच अर्थातच PYQ, तर या सगळ्या प्रश्नांचा समावेश आपल्या या रोजच्या डेली 3 वाजताच्या लेक्चरमध्ये आपण करत असतो। तर तेही आज आपण त्याच पद्धतीने तुमचा सराव घेणार आहोत। चला, तर आपलं लेक्चर चालू होत आहे। प्रत्येकाने आपल्या लेक्चरची लिंक शेअर करायची आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत। चला, व्हॉट्सअपला असेल, टेलिग्रामला असेल, इंस्टाग्रामला असेल, जिथे कुठे तुमचा डिस्कशन ग्रुप असेल किंवा पोलीस भरती करणारे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत या लेक्चरची लिंक जाऊ द्यात। ओके, चला, मी पण लेक्चर शेअर करेलच, तुम्ही पण करून घ्या। प्रश्नांना सुरुवात करूयात आपण। बघूयात मराठी व्याकरणाचा आजचा आपला पहिला प्रश्न, समासावरचा पहिला प्रश्न आहे। ठीक आहे, काय आहे प्रश्न? पुरणपोळी हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? पुरणपोळी कुठल्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? आपल्याला फक्त प्रकार ओळखायला सांगितलं, पण तुम्हाला जर विग्रह माहिती असेल तर तो सुद्धा तुम्ही सांगायचा। कर्मधारय, द्विगु, मध्यमपदलोपी, द्वंद्व। लेक्चर रेकॉर्डिंग स्वरूपात आहे त्याच्यामुळे तुमच्या कमेंट मी वाचू शकत नाही, पण नंतर काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, तुम्हाला नक्की तिथे रिप्लाय भेटेल। ओके, चलो, पुरणपोळी या शब्दाचा विग्रह काय आहे? तर पुरण घालून तयार केलेली पोळी असा त्याचा विग्रह आहे। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय केलंय, पहिला शब्द आणि शेवटचा शब्द जसाच्या तसा ठेवलेला आहे। मधली पद गाळलेली आहेत म्हणजे कुठला समज झाला? अर्थातच मध्यम पद लोपी, मधली पद गाळलेत म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य। चला, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। मध्यम पदलोपी कोणाचा उपप्रकार आहे? तत्पुरुष समासाच्या समानाधिकरण मधला हा आपला प्रकार आहे। ठीक आहे, सॉरी, मध्यम पदलोपी हा तत्पुरुषचाच प्रकार आहे, परंतु हा आपला व्याधिकरण आणि समानाधिकरण दोन गट पडतात। समानाधिकरण मध्ये फक्त कर्मधारय येतो आणि कर्मधारयाचा उपप्रकार द्विगु, तर हा व्याधिकरण मध्ये जाईल। ओके, पर्याय तिसरा योग्य। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। घनश्याम या शब्दाचा समास ओळखा। दुसरा प्रश्न सुद्धा समासावरचा। घनश्याम या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे। कर्मधारय समास, तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास आणि द्वंद्व समास। कुठला पर्याय योग्य येईल? घनश्याम, घणासारखा श्याम, घनरूपी श्याम, काय येईल विग्रह नक्की याचा? तर दोन्ही शब्दांचा विग्रह करताना दोन्ही शब्दांना कुठलेच प्रत्यय लागत नाही, म्हणजे हे काय आहेत? प्रथमा विभक्तीमध्ये आहेत, म्हणजे समानाधिकरण मध्ये आहे। ओके, मग आता मगाशीच तुम्हाला मी सांगितलं की तत्पुरुषच्या समानाधिकरण मध्ये एकच प्रकार आहे, तो म्हणजे आपला कर्मधारय समास। कळालं? मग पर्याय कुठला योग्य येणार इथे? पर्याय पहिलाच योग्य। चला, जाऊया पुढच्या प्रश्नावर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार पडतात? विधानांवरून वाक्याचे प्रकार विचार। बघा, आता वाक्यातील विधानावरून वाक्याचे प्रकार किती पडतात, त्याच्यानंतर वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात, वाक्याच्या स्वरूपानुसार म्हणजेच विधानानुसार वाक्याचे किती प्रकार पडतात, असे वेगवेगळे टाईप आहेत। तर आपल्याला इथे विधानावरून विचारलंय। ठीक आहे, तर वाक्याच्या विधानावरून किती प्रकार पडतात? 3च प्रकार पडतात। कुठले कुठले 3 प्रकार? केवल वाक्य, साधा सरळ सोपं सुटसुटीत समजेल असं वाक्य ज्याच्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद। दुसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य, याच्यामध्ये प्रधानत्व, सूचक, उभयान्वय, अव्ययाचे जे काही 4 प्रकार आहेत त्या 4 प्रकारांमधल्या कुठल्याही अविकारी शब्दाने वाक्य जर जोडलं तर ते संयुक्त वाक्य। त्याच्यानंतर आहे मिश्र वाक्य, गौणत्व, सूचक, उभयान्वय, अव्ययाचे जे 4 प्रकार आहेत त्या 4ही प्रकारांमधल्या कुठल्याही अविकारी शब्दाने जर वाक्य जोडलं तर ते वाक्य मिश्र वाक्यामध्ये येणार। तर हे 3 प्रकार विधानावरून वाक्याचे पडतात। ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय की
स्वरूपावरून वाक्याचे किती प्रकार पडतात? आता विधान आणि स्वरूप, परत वाक्याच्या अर्थावरून किती प्रकार पडतात आणि क्रियापदाच्या अर्थावरून किती प्रकार पडतात, याच्यामधलं ज्या टाईपचं उत्तर तुम्हाला माहिती असेल कमेंट बॉक्समध्ये बघा. वाक्याच्या सगळ्यात पहिले विधानावरून म्हणजे स्वरूपावरून, हे म्हणा तुम्हाला समजलं असेलच. क्लिअर. दुसरा प्रश्न आपला, वाक्याच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात आणि क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात, हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. यांचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने द्यायचं आहे. क्लिअर. चला जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, मी देशाचे पंतप्रधान झाले तर या वाक्याचा प्रकार आपल्याला इथे ओळखायचा आहे. विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, अकरण रूपी वाक्य आणि संयुक्त वाक्य. मी देशाचे पंतप्रधान झाले तर कुठला पर्याय योग्य आहे? आता बघा, इथे आपल्या मनातील इच्छा, तीव्र इच्छा व्यक्त केलेली आहे. वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिसतंय, म्हणजे अर्थातच हे वाक्य काय आहे, आपलं उद्गारार्थी आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. खूप जास्त वेळा हा प्रश्न पेपरमध्ये विचारून झालेला आहे. बघा, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, हे आपलं वाक्य आहे. तर या वाक्यातील विधानपूरक आपल्याला ओळखायचं आहे. गुलमोहर मोहक शरदाच्या दिसतो. विधानपूरक कुठलं असेल? विधानपूरक म्हणजे काय माहितीये? नावातून ट्रिक जर काढली तर विधानाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात आलेला शब्द. पण आपली ट्रिक जर बघितली तर वाक्यातील असं कर्म की जे वाक्यातून काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, त्याला आपण म्हणतो विधानपूरक. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर दिसतो, एवढंच जर वाक्य घेतलं तर गुलमोहर कसा दिसतो, काहीच अर्थ नीट लागत नाही. आपण काही पण अंदाजे उत्तर देऊ, म्हणून मोहक हा शब्द विधान पूरकाचं काम करतोय. म्हणजे मोहक शब्द वाक्यातून काढून टाकला तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून त्याला म्हणायचं विधान पूरक. पर्याय दुसराच योग्य. लेक्चर ज्यांना ज्यांना आवडतंय त्यांनी एकदा लाईक करून घ्यायचंय पटापट. ज्यांनी सेशन लाईक केलेलं दिसत नाहीये, मला तर दिसतच नाहीये. तुम्हा लोकांनी जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्यायचंय. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुन्हा वाक्य पृथक्करणावर प्रश्न आहे. महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले तर या वाक्यातील विधेय आपल्याला ओळखायचंय. गांधी सत्याग्रह, महात्मा करू लागले. कुठला येईल विधेय? विधेय म्हणजेच काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. म्हणजेच वाक्यातील जे क्रियापद असतं त्या क्रियापदाला वाक्य पृथक्करणामध्ये विधेय असे म्हणतात. मग कुठलं क्रियापद आहे? फक्त लागले आहे का? ते जर असतं तर मग कन्फ्युजन झालं असतं तुमचं. नशीब तो नाहीये पर्याय, फक्त लागले. संयुक्त क्रियापद इथं कर धातू आहे, धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू संयुक्त क्रियापद, आणि जे क्रियापद आहे ते आपण वाक्य पृथक्करणामध्ये विधेय असतं. म्हणून पर्याय कुठला योग्य? एकदम सोपा प्रश्न होता हा, फक्त विधेयाचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे होता. ओके, पर्याय चौथाच योग्य. चला पुढे. सोपा प्रश्न आहे. पानावर बसा या वाक्यातील शब्द शक्ती सांगा. पानावर बसा व्यंगार्थ, भावार्थ, लक्षार्थ, संकेतार्थ. शेवटी एक होमवर्कला क्वेश्चन आज देईल मी, प्रत्येकाने मला कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. बघा, आता पानावर बसा म्हणजे आपण डायरेक्ट जाऊन पानावर बसत नाही, तर या वाक्यातील मुख्य अर्थ अजिबातच न घेता याच्याची सुसंगत असा डायरेक्टच वेगळा अर्थ जेव्हा आपल्याला घ्यायचा असतो तेव्हा ती कुठली शब्दशक्ती असते? लक्षणा शब्दशक्ती असते. आणि लक्षणा शब्दशक्तीद्वारे जो अर्थ प्रकट होतो त्या अर्थाला आपण काय म्हणतो? लक्षार्थ म्हणतो. म्हणून पर्याय कुठला योग्य आपला इथे? पर्याय तिसरा योग्य. पानावर बसा याचा डायरेक्ट वेगळा अर्थ आपल्याला असा घ्यायचा आहे की जेवायला चला किंवा जेवायला बसा. क्लिअर? पर्याय तिसरा योग्य. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी पोलीस भरतीची आपल्याकडे बॅच आहे ऑफर मध्ये. 1200 तुम्हाला सध्या बॅच भेटत आहे. जागा, रिक्त जागा सगळ्या जिल्ह्यांच्या निघायला सुरुवात झाली आहे. अभ्यास झाला नसेल बॅच घेऊन टाकायची आहे, रिव्हिजन करायची आहे. इंडिव्हिज्युअल फक्त मराठी व्याकरण पाहिजे असेल तर ऑफर मध्ये 399 ला आहे, घेऊन टाका. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला, मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराडांसारखी या वाक्याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. यमक, अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा. काय येईल? मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी. उपमेय आणि उपमान अर्थालंकारामध्ये महत्वाचंच असतं. ते जर ओळखता आलं नाही तर अलंकार तुम्हाला अजिबात नाही ओळखता येणार.
इथे उपमेय कुठला आहे? जी मूळ गोष्ट असते ते उपमेय असतं, म्हणजे गुणाने कमी असणारी गोष्ट उपमेय आणि गुणाने जास्त असणारी गोष्ट उपमान. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात आणि ज्याच्या बरोबर तुलना केली जाते त्याला आपण उपमान म्हणतो. सारखी, कबुतरांच्या खुराड्यासारखी म्हणजे हे उपमान झालं, उपमेय हे झालं. ओके, तर बघा उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये साधर्म किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी वाक्यामध्ये सम, समान, सारखे, प्रमाणे, परी, परीस, गत यासारखे कुठलाही एक शब्द आला तर तो कुठला अलंकार असतो? उपमा अलंकार असतो. इथं सारखे शब्द आलेला आहे म्हणून पर्याय कुठला योग्य? दोघांमध्ये सारखेपणा दाखवलाय ना, ही घरं आणि ही घरं. कबुतरांचं खुराडं म्हणजे कबुतराचं घरच झालं ना. ही घरांमध्ये काय केलेलं आहे? सारखेपणा. तुलना नाही, तुलना म्हणजे हे कमी ते जास्त, तुलना नाही, सारखेपणा दाखवला इथं, लक्षात घ्या. क्लिअर? पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे अस्थिर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. अस्थिर शब्दाचा कुठला शब्द समानार्थी आहे? 4 पर्यायांमधला तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. कष्टी, सकल, चित्त, चंचल. कुठला येईल? बघा आता स्थिर म्हणजेच काय? तो मुलगा खूपच स्थिर आहे, अजिबात बडबड नाही करत, इकडून तिकडं नाही जात. स्थिर म्हणजे शांत ना. मग शांताला विरुद्धार्थी मस्तीखोर. मस्तीखोर म्हणजे एका जागेवर राहतच नाही, तो लय चंचल आहे तुमचं पोरग. पण त्यांना कुठं माहितीये जे जास्त चंचल असतं तेच ऍक्टिव्ह असतं, बरोबर का? अस्थिर म्हणजे चंचल, अस्थिर स्थिर नाही, स्थिर नाही म्हणजे चंचल आहे. समानार्थी ओळखायला सांगितला होता म्हणून पर्याय चौथाच योग्य. पुढचा प्रश्न पुन्हा अलंकारावर पाहूयात आपण. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. समास, अलंकार, वाक्यांचे प्रकार हे सगळे टॉपिक आज इथं तुमचे क्लिअर होतात. शब्दशक्ती. चला, उत्प्रेक्षा, उपमा, रूपक, दृष्टांत. काय येईल बरोबर? ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. आता इथं काय व्याख्या आहे? उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये तुलना जेव्हा आपण करतो, उपमेय हे जेव्हा उपमान आहे असं आपल्याला जाणवतं. व्याख्या काय? उपमेय हे जणू उपमानच आहे. अशा वेळी वाक्यात जणू, जणू काय, वाटे, गमे, भासे, की यासारख्या यापैकी कुठलाही एखादा शब्द जर आला तर तो कुठला अलंकार असतो? उत्प्रेक्ष अलंकार असतो. ती गुलाबी उषा परमेश्वराचे प्रेमच आहे असं नाही म्हटलंय, जणू प्रेमच आहे, जणू म्हणजे तसं वाटते त्यांना, म्हणून उत्प्रेक्ष अलंकार. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, शुक्ल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शुक्लला काय येईल विरुद्धार्थी? धवल, कृष्ण, अशुभ आणि शुभ. आता शुक्ल म्हणजे काय? कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, वद्य पक्ष याच्यामध्ये येत नाही. ओके, कृष्ण पक्ष म्हणजे काळा सावळा आणि शुक्ल पक्ष म्हणजे गोरा. गोरा म्हणजे धवल, धवल हा समानार्थी झाला, धवल हा शुक्लला समानार्थी, लक्षात घ्या. हा, मग गोराला विरुद्धार्थी काळा, काळा सावळा म्हणजे कृष्ण, असं लक्षात ठेवायचं ट्रिक नुसार. ओके, मग विरुद्धार्थी कुठला झाला? कृष्ण. पर्याय दुसराच योग्य. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? विडा उचलणे म्हणजेच काय? भरपूर जेवण करणे, प्रतिज्ञा करणे, उपाशी राहणे, विडा खाणे. जे नवीन लेक्चरला जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट ही सांगायची आहे की बऱ्याच जिल्ह्यांच्या रिक्त जागा 4-5 जिल्ह्यांच्या तर आपल्या समोर आलेल्या आहेच. ठीक आहे, बाकीच्याही 2-4 दिवसामध्ये सगळ्या जागा क्लिअर होऊन जातील. कधी फॉर्म भरायला सुरुवात होईल काहीच माहिती नाहीये आपल्याला, त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट काढलेले नाहीयेत, डॉक्युमेंट नाही काढले डायरेक्ट ओपन मध्ये जाणार तुम्ही आणि मेरिट तुम्हाला माहितीये काय लागतेय. आणि ऍक्च्युअली यावर्षी खूप कमी जागा निघाल्यात सगळीकडे, त्याच्यामुळे डॉक्युमेंट काढायला सुरुवात आजपासूनच करा मी तर म्हणते. ठीक आहे, घाई करा, आता कधी पण फॉर्म सुटतील, भले एक्झाम सप्टेंबर मध्ये असेल पण फॉर्म कधी पण सुटतील, त्याच्यामुळे डॉक्युमेंट काढून तयार राहा आणि अभ्यास जोरदार करा. ओके, आणि ग्राउंड पण. ठीक आहे, विडा उचलणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा निश्चय करणे असा अर्थ होतो. निश्चय हे झाल्याशिवाय ते करणारच नाही, त्याने जणू काय भरती होण्याचा विडाच उचललाय, प्रतिज्ञा केली आहे त्याने, भरती झाल्याशिवाय मी लग्नच नाही करणार. आहे का कोणाची प्रतिज्ञा अशी? आता ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्येच बोला असेल तर.
कारण असं तर मी तुमच्या कमेंट वाचू शकत नाही. विडा उचलणे म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणे, निश्चय करणे, एखादी गोष्ट ठरवणे ठामपणे. ओके, पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे म्हणीवर आहे. गाळलेला शब्द म्हटलंय पण म्हण ही. देव देते आणि डॅश डॅश नेते. नियती, नीती, कर्म, मती. एवढी चांगली बायको तुला देवाने दिली होती, दिसायला नाही म्हणत मी, स्वभावाने, पण तू तिच्याशी कुठल्याही गोष्टीवर भांडून भांडून शेवटी तिला गमावलंस, म्हणजे ती माहेरी निघून गेली. देवाने दिली होती तुला, काही कष्ट न करता ती तुझ्यापर्यंत चालत आली होती, भले लव्ह मॅरेज का असेना. आली होती की नाही? सगळं व्यवस्थित चाललं होतं. तिला विनाकारण टोचून टाचून बोलून सगळ्यांनी काय केलं, ती शेवटी माहेरी निघून गेली. काय झालं इथं? देव देते आणि कर्म नेते. कुठला पर्याय योग्य? मग देव देते आणि कर्म नेते. पर्याय तिसरा. म्हणजे एखादी गोष्ट आपण कुठलीही कष्ट न करता चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात आलेली असते. आता चांगली गोष्ट आहे ना ही, ते आधी ठरवा. ठीक आहे, काही कष्ट न करता एखादी चांगली गोष्ट आपल्याला भेटते, पण आपल्या वागणुकीवरून आपण ती गोष्ट गमावून बसतो, म्हणजेच देव देते निकर्म नेते. पर्याय तिसरा योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आपल्या, दोन नद्यांमधल्या प्रदेशाला काय म्हणतात? आता इथं बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होणार. नाही होणार ऍक्च्युली, तिठा वगैरे दिलेलंच नाहीये ना. संगम, त्रिभुज प्रदेश, खाडी आणि दुआब. बघा, दोन नद्यांमधील जागा आणि तिन्ही बाजूंनी पाणी आणि एका बाजूने जमिनीचा तुकडा, याला काय म्हणतात? किंवा तीन रस्ते एकत्र येतात ती जागा. ह्या सगळ्या गोष्टी कन्फ्यूज करणार आहेत, त्यामुळे पाठच करून ठेवा. दोन नद्यांमधील जागेला किंवा प्रदेशाला आपण काय म्हणतो? दुआब. कुठे कुठे दोआब पण आहे, लक्षात ठेवा. दोन्ही एकाच पर्यायामध्ये येणार नाही कधी, एकाच प्रश्नाला पर्याय म्हणून, हे लक्षात घ्या. पर्याय चौथा इथे योग्य. चला पुढे. पुन्हा एकदा सांगतेय, भरती आलीच आहे आता, असं म्हणायला हरकत नाही. तर ज्याचा ज्याचा अभ्यास कमी आहे, फास्ट मध्ये रिव्हिजन करायची असेल, पोलीस भरतीच्या बॅचवर ऑफर आहे. 2500ची बॅच 1200ला. इंडिव्हिज्युअल फक्त मराठी व्याकरण तुम्हाला कम्प्लीट करायचं असेल व्यवस्थित, 25 पैकी 23-24 प्लस मार्क्स घ्यायचे असतील, 399ची बॅच आहे ऑफर मध्ये. ऑफिस नंबरवर कॉल करा आणि बॅच घेऊन टाका. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला, मोजके असे बोलणारा, त्याला आपण काय म्हणतो? अलंकारिक शब्द. मितभाषी किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे. मनकवडा, अप्पलपोटा, हृदयस्पर्शी. जो मोजकच बोलतो, जेवढं विचारलं मी तेवढंच बोलणार, स्वतःहून काही बोलणार नाही. समोरचा जेवढं विचारेल तेवढीच उत्तर द्यायची, स्वतःहून नाही विचारायचं. लय इगो आहे आपल्याला असं दाखवायचं, त्याला काय म्हणतो आपण? किंवा काही लोकांना नाही आवडत की आपल्याला एखाद्या गोष्टीचं सजेशन मागितल्याशिवाय देणं. आपल्याला सवय असते, बघ तू असं कर फायद्यात राहशील. कुणी विचारलेलं नसतं आपल्याला तरी आपण सांगून देतो, ते आपल्या स्वभावात असतं. पण काही लोकांना मोजकच बोलायला लागतं, जेवढे विचारले तेवढंच उत्तर देणं. मला नाही विचारणार, मी का उत्तर देऊ? भले आपल्या बाजूला चालू असेल डिसिजन काय घ्यायचा काय नाही एखाद्या गोष्टीवर, ती गोष्ट आपल्याला माहितीये, पण मी का सांगू? मला थोडी विचारले त्यांनी. असं असतं ते. मितभाषी म्हणजे मोजकच बोलतो, कमी बोलणारा, मोजकं बोलणारा, जेवढं पाहिजे तेवढंच बोलणारा. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढचा प्रश्न आहे, क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? ओनामा, एरंडाचे गुऱ्हाळ, उंबराचे फूल, उंटावरचा शहाणा. क्वचित भेटणारी व्यक्ती, तिला आपण काय म्हणतो? किंवा याला दुसरा एक अर्थ आहे, दुर्मिळ गोष्ट, खूप दिवसांनी दिसणारी गोष्ट, खूप महिन्यांनी, जे ग्राउंडला येतात ना डायरेक्ट, अमावस्या पौर्णिमेला उगवणारे, हा, किंवा पावसातले बेडूक असं काहीतरी बोलतात. जेव्हा भरती आली तेव्हाच बाहेर पडतात, क्वचितच दिसतात ग्राउंडला. क्वचित भेटणारी व्यक्ती, तिला काय म्हणतात? उंबराचे फूल असे म्हणतात. तुम्ही उंबराचं फूल आहे का बघा एकदा. पर्याय तिसराच योग्य. चलो नेक्स्ट जाऊयात पुढे. विरामचिन्हावरचा प्रश्न आहे, एकाच जातीचे अनेक शब्द लगोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते? आजच बॅच मध्ये शिकवला विरामचिन्ह टॉपिक. प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम, अवतरण चिन्ह. एकाच जातीचे अनेक शब्द लगोपाठ आल्यास किंवा संबोधन दाखवायचं असेल, अशा वेळी आपण काय करतो? स्वल्पविराम हे चिन्ह वापरतो. ठीक आहे. गणेश, उमेश, कार्तिक, समाधान, सुयश पोलीस भरतीची तयारी करतायत.
हे सगळे एकाच जातीचे आहेत ना, विशेष नामं आहेत. मग यांच्या प्रत्येकाच्या शब्दाच्या पुढे काय दिलाय, स्वल्पविराम दिला. क्लिअर? पर्याय दुसराच योग्य. चलो पुढचा प्रश्न आहे आपला, लेखन नियमानुसार खालीलपैकी योग्य शब्द म्हणजेच शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे सहानुभूती हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो हे आपल्याला इथे ओळखायचंय. सहानुभूती कसा शुद्ध लिहितात बघा एकदा. न ला आणि भ ला पहिला उकार की दुसरा उकार, त ला पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी, एवढंच ओळखायचं आपल्याला. सह अधिक अनुभूती सहानुभूती संधी आपली. मग कुठला पर्याय योग्य? सहानुभूती. न ला पहिला उकार, भ ला दुसरा उकार आणि त ला दुसरी वेलांटी. पर्याय कुठला योग्य? सहानुभूती. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. याच्यावर आजकाल जास्त, याच्यावर म्हणजे हाच प्रश्न नाही तर ग्रंथ, त्यांचे लेखक, कविता, त्यांचे लेखक किंवा काव्यसंग्रह किंवा ग्रंथ किंवा टोपण नावे कवींची, यांच्यावर जास्त भर आजकाल देतायत एक्झाम मध्ये. तर तुम्हाला याचाही अभ्यास करायचा आहे. पाठांतर हे शिकवायला कोणीच शिकवत नाही, हे तरी पण मी बॅच मध्ये घेते क्वेश्चन आन्सर याच्यावरच्या. पाठांतराचं सगळं आहे. ग्रामगीता कोणाची आहे, कोणी लिहिली आहे? तर संत तुकडोजी महाराज यांची आहे. पर्याय तिसरा योग्य. खूप जास्त वेळा पेपरमध्ये PYQ मध्ये विचारून झालाय हा. पुढचा प्रश्न आहे आपला, कोणता शब्द प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही? प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणता नाहीये तो ओळखायचा आहे. चुप, वाहवा, शाब्बास, फक्कड. म्हणजे जिथे कौतुक केल्याचा बोध होत नाही, स्टार्टिंगलाच कळतंय. चुप म्हणजे कप बसण्याचा बोध होतो ना आपल्याला, शांत बसण्याचा, म्हणजे मौन. हा कुठल्या याच्यामध्ये येतो मग? मौन दर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये येतो. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. खालीलपैकी गुणविशेषणाचा शब्द आपल्याला ओळखायचा. गुणविशेषण कुठले? 4 पर्यायांमध्ये चिंचा, आवळे, आंबट, दही. नामाबद्दल विशेष माहिती गुणांच्या स्वरूपात कुठला शब्द सांगतो तो शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. काय येईल बरोबर बघा. गुणविशेषण. कसं दही, कसा आंबा, नामाबद्दल विशेष माहिती आंबट, गुणाच्या स्वरूपात आहे ना म्हणून गुणविशेषण झालं. दही, चिंचा, आवळा हे नाम आहे, हे विशेषण आहे, ते पण गुणविशेषण आहे. पर्याय तिसरा योग्य. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने लेक्चर लाईक केल्याशिवाय सोडायचं नाही, लक्षात ठेवा. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायची आहे. याच्यामध्ये खूप सारा अभ्यास तुमचा फ्री मध्ये होतोय. टेलिग्राम चॅनल आहे आपल्या टेलिग्रामला, तोही जॉईन करून घ्यायचा आहे. ज्या काही अपडेट, रिक्त जागा पडतात किंवा अजून काही ऑफिशियल अपडेट असते किंवा आपल्या लेक्चरच्या काही अपडेट असतात, ते सगळं नोटिफिकेशन तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर आपल्या भेटणार आहे. त्याच्यामुळे तेही तुम्ही जॉईन करून घ्यायचंय. हा, होमवर्कला प्रश्न द्यायचा आहे तुम्हाला. बघा, शब्द सिद्धीवर जास्त प्रश्न विचारले जातात. जास्त म्हटलं तर एका याच्यामध्ये एकच. तर बघा, किडूक मिडूक हा मराठीत आलेला परप्रांतीय प्रांतातून, कुठल्या परप्रांतीय प्रांतातून शब्द आलाय? कानडी, गुजराती, तमिळ, तेलुगू. घाबरू नका, परप्रांतीय वगैरे वेगळं काय अर्थ नाहीये. किडूक मिडूक हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत घेतलाय एवढंच आहे. तर जे काही उत्तर असेल कानडी, गुजराती, तमिळ, तेलुगू, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. चला, हे होतं आजचं आपलं लेक्चर. कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जागा खरंच रिक्त जागा या आठवड्यामध्ये क्लिअर होऊन जाईल सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्याच्यामुळे नंतर मग डॉक्युमेंट वगैरे आहेत काढून घ्या, नंतर फॉर्म भरायचा आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे तुम्हाला, केली नसेल तर. ज्यांनी अभ्यासाला ऑलरेडी सुरुवात केली आहे तास वाढवा, ग्राउंड व्यवस्थित द्या. 40+ ग्राउंड प्रत्येकाचं पाहिजे. ठीक आहे, चला. जे काय अडत असेल मला विचारत चला, मी बिंदास तुम्हाला सांगेल. ऑफलाईन कमेंट केली तरी पण मी रिप्लाय प्रत्येकाचा देते. ओके, चलो थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात 3 वाजता. तोपर्यंत असेच आपले नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. लेक्चर आवडलं असेल लेक्चरला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत लेक्चर शेअर करा, कारण आपल्याला एकट्याला पोलीस नाही व्हायचंय. एकटे तुम्ही पोलीस झाले तुम्हाला खूप काम पडेल, लक्षात घ्या. ग्रुप असेल तर काम वाटून भेटतं ना. निदान याच्यासाठी तरी प्रत्येकापर्यंत लेक्चर शेअर करा, कारण आपल्याला खूप साऱ्या जणांना पोलीस घडवायचंय. कळालं? चला, जोकचा भाग होता, पण लक्षात घ्या की जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत तुम्ही जर लेक्चर शेअर केलं तर त्यांच्यापर्यंत पण लेक्चर पोहोचेल ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे. जिथे ऑफलाईन लेक्चर्स अवेलेबल नाही त्यांच्यापर्यंत पोहोचून द्या.
ओके, चलो बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट, जय हिंद. बघा ऑफर आहे, पुन्हा एकदा ऑफर सांगितली आहे, त्याच्यामुळे नक्कीच ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना या भरतीमध्ये चांगले मार्क्स पाडून मेरिट लिस्ट मध्ये यायचे, त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी ऑफरचा फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे, ऑफर पुन्हा पुन्हा पडत नसतात. आता भरती जवळ आली, बरेच विद्यार्थी पॅच अफोर्ड नव्हते करू शकत, तर त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण ऑफर देतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑफरचा फायदा घ्या.